सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. नेक्स्ट न्यू चॅप्टर वी आर गोइंग टू स्टार्ट. द नेम ऑफ अवर चॅप्टर इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आपण क्लास 11th मध्ये सॉलिडच्या प्रॉपर्टीज आणि क्लास 12th मध्ये फ्लुइडच्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहे. तर बेटा, बेसिकली सॉलिड्स कोण आहेत किंवा कोणाला म्हणू शकतो सॉलिड की ज्यांना फिक्स शेप, साईज आणि डायमेन्शन आहे, त्यांना सॉलिड बोलणार आपण. व्हॉट आर द एक्झाम्पल्स? तुम्ही आणि मी, तुमचा टेबल, फॅन, मोबाईल, मी, पेन, सगळे सॉलिड्स आहे. फ्लुइड डज नॉट हॅव एनी शेप, साईज, डायमेन्शन. फ्लुइड मध्ये कोण येतं बेटा? लिक्विड्स अँड गॅसेस. फ्लुइड्स काय असतात? एनिथिंग दॅट कॅन फ्लो. ओके, फ्लुइड्स म्हणजे काय? जे फ्लो होतात ते फ्लुइड्स. मग आता यांना शेप, साईज, गॅसला शेप आहे असं पाहिलं का कधी तुम्ही? नाही. तुमच्या पाण्याला शेप आहे? नाही. तुम्ही पाणी माठात टाकलं तर तो माठाचा शेप घेईल, नाही का? कंटेनरचा शेप घेतात. हे कंटेनर काय म्हणतात की बाबा लिक्विड्स आणि गॅसेस ज्यांना नाही कोणी, त्यांना आहेत आम्ही. सो कंटेनर शेप देणार. कंटेनरचा जो व्हॉल्यूम तोच तुमच्या लिक्विड गॅसचा व्हॉल्यूम. सो यांना फिक्स शेप, साईज नसतो. गेटिंग? सॉलिड्सला मात्र फिक्स शेप, साईज, डायमेन्शन असे आहेत. आपण मोजू शकतो ते. कमीत कमी दिसतात ते. त्यांना एक स्ट्रक्चर आहे. फ्लुइड्सला नाहीये. हा पहिला मुद्दा. बेटा, डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन काय कन्सेप्ट आहे? बघ, लक्ष दे. त्याच्या एक एक लक्षात घे की त्याच्यामध्ये फॉर्मेशन, त्याच्या उलट डिफॉर्मेशन. समजा आईने सकाळी सकाळी आई कणिक तिंबते का नाही? चपात्या बिपात्या करण्यासाठी कणिक तिंबते का नाही बेटा? सो कणिक फॉर्म झाली, आहे की नाही? आईने तिंबलेली कणिक फॉर्म झाली. सो आईने फॉर्मेशन केलं बेटा. काय केलं आईने? फॉर्मेशन केलं. आणि आपण तिची कणिक आहे त्याला असं धपक एक गुद्दी मारली. आता काय होईल? तुमची ती गुद्दी त्या कणिक वरती जशी तशी दिसेल. आणि ती काय होईल बेटा? वाकडं तिकडं होईल तिचं स्ट्रक्चर. म्हणजे फिजिक्सच्या भाषेत ती डिफॉर्म्ड होईल. काय होईल? डिफॉर्म्ड होईल. तिचं काय होईल? डिफॉर्मेशन. म्हणजे आईने काय केलं होतं? फॉर्मेशन. तुम्ही काय केलं? डिफॉर्मेशन. सो डिफॉर्मेशन म्हणजे काय? चेंज इन द शेप, साईज किंवा डायमेन्शन ऑफ द सॉलिड्स ड्यू टू द डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे सपोज ही आईने तिंबलेली कणिक आहे, बरोबर? सो तुम्ही जर का हिच्यावरती फोर्स अप्लाय केला तर बेटा, फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर कॅन आय से ही अशी काहीतरी होईल. अरे येस नो? ही जी कणिक आहे तिचा शेप, साईज असं काहीतरी होईल ना, नाही का? सो ही काय झाली बेटा? डिफॉर्म झाली. आता मनाने ही जी कणिक आहे असा शेप घेईन का पुन्हा? नाही ना घेणार. हा डिफॉर्म झालेला ऑब्जेक्ट आहे. तो काय स्पंज थोडी आहे. येस नो बेटा? सो हा पुन्हा जुना शेप घेऊ शकत नाही. बेटा, दिस इज कॉल्ड एज डिफॉर्मेशन. कोणामुळे झालं हे? ड्यू टू डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे याच्या आतमधले जे मॉलिक्युल्स आहेत बेटा, हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे तुम्ही फोर्स लावल्याच्या नंतर ह्यांच्यामध्ये ऍबिलिटी नाहीये, ह्यांच्यामध्ये रिस्टोर करण्याची ताकद नाहीये. आर यू अंडरस्टँडिंग? सो आता याच्या उलट आहे रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे ना? ह्याच्या उलटा काय बेटा? आता हे डिफॉर्मेशन झालं. सो रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स किंवा प्रॉपर्टी ऍक्च्युली काय बेटा? इलॅस्टिसिटी. आपला तो चॅप्टर खरा तर इलॅस्टिसिटी आहे. ठीक आहे ना? तर रिस्टोरिंग फोर्स काय बेटा? जो इट रिस्टोर्स. काय करतो हा? इट रिस्टोर्स डिफॉर्मेशन. बेटा, तो जो डिफॉर्मिंग फोर्स आहे तो डिफॉर्मेशन करतो, म्हणजे पुन्हा पूर्ववत करू शकत नाही. परंतु सपोज एखादा स्पंज आहे बेटा. काय? एखादा स्पंज आहे. ठीक आहे ना? लेट्स ड्रॉ अ 3D डायग्राम ऑफ द स्पंज. ठीक आहे? हा एक स्पंज आहे. सपोज तुम्ही याला दाबलं, काय होईल? टुपू. दाबल्याच्या नंतर तुम्ही याला प्रेस केलं तर काय होईल बेटा? कॅन आय से इट विल गेट प्रेस्ड. तो जो स्पंज आहे हा तुम्ही असा प्रेस केला तर दाबला जाईल ना. बरं, आणि तुम्ही जर का समजा सोडला, गेटिंग ना बेटा? तुम्ही जर का फोर्स लावला होता, कॅन आय से एफ एक्सटर्नल. एक्सटर्नल फोर्सने दाबला आणि तो जो स्पंज आहे, बघ बरं का, फक्त मला काय म्हणायचंय, तो दाबला गेला बरं का, आणि एफ ला सफिक्स आर लावला मी, रिस्टोरिंग फोर्स. एफ ला सफिक्स आर लावतो, रिस्टोरिंग, नाही का? तो स्पंज सोडल्याच्या नंतर पुन्हा फुलतो का नाही? जसं तसं होतो का नाही बेटा?
म्हणजे तुमचा जो स्पंज आहे जसा अगोदर होता तसा तो झाला का नाही बेटा इन द इक्विलिब्रियम कंडिशन एफ एक्सटर्नल इज इक्वल टू एफ रिस्टोरिंग किंवा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असंही बोलतात त्याला. ओके, रिस्टोरिंग फोर्स कसा आहे बेटा इंटरनल आतमध्ये आहे ना तो, तुम्ही तर एक्सटर्नली दाबताय स्पंजला आणि आतमधले मॉलिक्युल्स काय करतायत पुन्हा त्या जागेवर येत आहेत. एखादी स्प्रिंग दाबली सोडली की काय होते पुन्हा रिगेन होते. सो दिस वॉज अबाउट द रिस्टोरिंग फोर्स अँड दिस वॉज अबाउट डिफॉर्मेशन की जे पुन्हा पूर्ववत होणार नाही. रिस्टोरिंग म्हणजे काय की पुन्हा ते पूर्ववत होईल. So beta, take the screenshot of the difference in between two main properties of the material bodies. As far as the solids are concerned, beta solid च्या आतमध्ये दोन कॅटेगरीज केल्या गेल्या, दोन प्रॉपर्टीज ऑब्झर्व केल्या गेल्या. असे सॉलिड्स की जे रिगेन होतात आणि असे सॉलिड्स जे रिगेन होत नाही. ऑन द बेसिस ऑफ रिगेन इन शेप अँड साइज टू प्रॉपर्टीज आर देअर. बेटा फर्स्ट इज द इलास्टिसिटी, property by virtue of which material bodies regain their shape and size after removal of deforming force. इलॅस्टिसिटी ही अशी प्रॉपर्टी बेटा ज्यावरती आपला चॅप्टर बेस्ड आहे. वी आर इंटरेस्टेड इन दोज सॉलिड्स, त्या सॉलिड्स मध्ये आपण इंटरेस्टेड आहोत की फोर्स लावल्याच्या नंतर तो जर का रिमूव्ह केला तर बॉडीने तिचं ओरिजिनल शेप अँड साईज घेतला पाहिजे. दिस हॅपन्स इन द इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम म्हणजे काय बेटा जेवढा एक्सटर्नल फोर्स तेवढाच इंटरनल फोर्स. आपण स्पंजचं एक्झाम्पल पाहिलं जेवढा एक्सटर्नल होता सोडल्याच्या नंतर तो पुन्हा रिगेन झाला तेवढाच इंटरनल होता. यावरती आपला चॅप्टर बेस्ड आहे. याच्या उलट बॉडीज प्लास्टिसिटी ही अशी प्रॉपर्टी आहे की ज्यामध्ये बॉडीज डू नॉट रिगेन देअर ओरिजिनल शेप अँड साईज. त्या पुन्हा पूर्ववत होऊ शकत नाही. जसं आईने मळलेली तुमची कणिक होती, एक्झाम्पल सार क्ले, वॅक्स, मातीचा जर का गोळा असेल, वॅक्स असेल, च्युइंगम असेल, नाही का. सो दीज आर द एक्झाम्पल्स. अच्छा आधी ते बघ, रिस्टोरिंग फोर्स मध्ये एवढी धमक आहे, दे आर स्ट्रॉंग इनफ टू ब्रिंग द डिस्प्लेस्ड मॉलिक्युल्स कम बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन्स. रिस्टोरिंग फोर्स मध्ये ताकद आहे, जसं की आपण स्पंजचा फील घेतला. त्या रिस्टोरिंग फोर्स मध्ये धमक आहे की तुम्ही किती पण डिफॉर्मेशन करा आम्ही पुन्हा रिगेन होऊ. एखादी स्प्रिंग आहे, मी तिला अशी दाबली आणि एखाद्या टेबल मध्ये ठेवून दिली, 10 वर्षांच्या नंतर मी जर का तो टेबल उघडला तरी पण ती स्प्रिंग काय होईल बेटा रिस्टोर होईल. सो त्या स्प्रिंगच्या आतमध्ये रिस्टोरिंग फोर्स आहे, त्याच्यात इतकी धमक आहे की ते जे डिस्प्ले झालेले मॉलिक्युल्स आहेत ते पुन्हा काय होतील रिस्टोर होतील. हा अच्छा ताणली तरी पण सोडल्याच्या नंतर पुन्हा रिस्टोर. फक्त तुम्ही तोडायची नाहीये, इतकं तोडायचं नाही, त्याला एक लिमिट आहे, हुक्सचा लॉ आहे पुढे, डोंट वरी. सो इथे रिस्टोरिंग फोर्स मध्ये काहीच धमक नाहीये, नाही का, की तो रिस्टोर करू शकत नाही, ओरिजिनल पोझिशनला मॉलिक्युल्सला आणू शकत नाही डिस्प्ले झालेल्या मॉलिक्युल्सला. एक्झाम्पल्स क्लेवॅक्स. इथे एक्झाम्पल्स आर व्हेरी इंटरेस्टिंग. रबर, स्टील, मेटल्स. एक्झाम मध्ये एकदा क्वेश्चन आला होता, हु इज मोर इलास्टिक, रबर का स्टील. तुम्ही लगेच उत्तर देणार सर रबर, कारण ते ज्यादा ताणलं जातं. लक्ष दे बेटा, जास्त इलास्टिक असणे म्हणजे जास्त रिगेन होणे. हे वाक्य कुठेतरी लिहून ठेव. जास्त इलास्टिक म्हणजे जो जास्त रिगेन होतो. बेटा बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील वापरलं जातं. का वापरलं जातं ते स्टील? कारण की त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी आहे, त्याच्यामध्ये ताणला गेल्याच्या नंतर रिस्टोर होण्याची धमक जास्त आहे, म्हणून ते मोस्ट इलास्टिक आहे. नाही तर मग रबर वापरला असतो ज्यादा ताणला जाणे. नीट लक्ष दे, जास्त ताणला जाणे याच्याशी आपण इंटरेस्टेड नाही आहोत. जास्त रिगेन होणे हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? जास्त ताणला जाणे चांगली गोष्ट आहे, पण रिगेन झाला नाही तर ते कामाचं काय आहे? जसं की तुमचा स्पंज आहे, दबला जातो, परंतु तो रिगेन पण झाला पाहिजे ना. आणि मग तुमचा स्पंज भिजल्याच्या नंतर तेवढी क्वालिटी देईल का तुम्हाला? पाण्यात भिजल्याच्या नंतर देईल का तेवढी क्वालिटी? नाही देत ना तो, नाही का. तो हवेत देतो क्वालिटी, पाण्यात नाही देत. सो दॅट्स वाय वी आर इंटरेस्टेड इन दोज मटेरियल्स की जे रिगेन होतात, की ज्यांच्यामध्ये धमक आहे. परिस्थिती किती गंभीर असो, आपले भाऊ खंबीर पाहिजे, आपलं मटेरियल खंबीर पाहिजे. ही मस्ट बी मोर रेजिस्टंट टू डिफॉर्मेशन. मोर इलास्टिक मीन्स व्हॉट बेटा? मोर रेजिस्टंट टू डिफॉर्मेशन. हे लिहून घेतलं तरी चालेल. गेटिंग? सो दिस वॉज जस्ट द इंट्रोडक्शन ऑफ द चॅप्टर बेटा. सो बाळा लक्ष दे, वी आर गोइंग टू लर्न टू मोस्ट ब्युटिफुल प्रॉपर्टीज अबाउट द सॉलिड्स. आता आपण एक गोष्ट तुम्ही पाहिली की आपण बॉडीने रिगेन होणे ह्या गोष्टीवरती भर देणार आहे, कारण आपला चॅप्टर त्याच्यावरती की बॉडी रिगेन झाली पाहिजे. ठीक आहे ना. तर बेटा टू थिंग्स आर देअर, स्ट्रेस अँड स्ट्रेन. आउट ऑफ दॅट वी आर गोइंग टू लर्न फर्स्ट प्रॉपर्टी विच इज स्ट्रेस.
तुम्ही नाही म्हणत का कितीतरी वेळा, आई मला तर अभ्यासाचा स्ट्रेस आला, पप्पा अभ्यासाचा खूप स्ट्रेस आहे, ताण देऊ नका, नाही का, तुम्हाला स्ट्रेस पडतो. तर बेटा फिजिक्स मध्ये स्ट्रेसची डेफिनेशन काय आहे की इंटरनल इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया किंवा डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया इक्विलिब्रियम मध्ये. स्पंज एक्झाम्पलचा फील लक्षात घे, दाबला, सोडल्याच्या नंतर पुन्हा तो रिगेन झाला, म्हणजे इंटरनल इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स, आतला रिस्टोरिंग फोर्स भागिले एरिया किंवा डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया. कारण की बेटा जो एक्सटर्नल फोर्स आहे तेवढाच इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे बेटा, एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स. गेटिंग ना बेटा? येस और नो? F external deforming force, which is F internal restoring force. Try to understand. External is equal to internal. म्हणून तुम्ही स्ट्रेसला काय म्हणू शकता? फोर्स पर युनिट एरिया. बरं, व्हॉट अबाउट SI युनिट? SI युनिट विल बी बेटा फोर्सचं काय? न्यूटन भागिले एरियाचं मीटर स्क्वेअर. येस और नो? अच्छा. अँड CGS युनिट काय म्हणशील बेटा? CGS युनिट इज इक्वल टू न्यूटनच्या ऐवजी डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. गेटिंग ना बेटा? आणि आय होप तुम्हाला माहिती आहे की 1 न्यूटन म्हणजे 10ची पॉवर 5 डाइन. तुम्ही कन्वर्ट पण करू शकता, 1 मीटर म्हणजे 10ची पॉवर 2 सेंटीमीटर. ठीक आहे, ठीक आहे ना? ओके. डायमेन्शन्स, ठीक आहे ना? कोणाचे रे बेटा? स्ट्रेसचे. ओके, डायमेन्शन्स ऑफ स्ट्रेस काय होतील रे बाळा? इज इक्वल टू फोर्स भागिले एरिया. फोर्सचे काय असतात? L1 M1 T-2, बरोबर का नाही? मग आता L1 आणि खाली एरियाची L2, खालचा 2 वरचा 1, एकातून 2 गेला -1, L-1 M1 T-2. I hope you are understanding this. Dimensions. बेटा सेकंड इज स्ट्रेन. दुसरी मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपल्याला शिकायची बाळा, विच इज स्ट्रेन. काय हा स्ट्रेन? तर बेटा स्ट्रेन इज चेंज इन डायमेन्शन, चेंज इन द डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन, पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. मग तुमचं डायमेन्शन लांबी असू द्या, नाही का, व्हॉल्यूम असू द्या, यू विल अंडरस्टँड. म्हणजे बघ ना, चेंज इन द डायमेन्शन. समजा एखादी लांबी चेंज झाली, एखादी लेंथ चेंज झाली, तर लेंथ मधला चेंज भागिले ओरिजिनल लेंथ. समजा एखादा व्हॉल्यूम, एखादा फुगा फुगवला, सो अगोदर कमी होता, नंतर फुगवला, सो त्या फुग्यामधला जो फुगलेला जो चेंज आहे, व्हॉल्यूम भागिले व्हॉल्यूम. म्हणून स्ट्रेनला युनिटच नसणार आहे. MST ला हा क्वेश्चन आलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग हॅज नो युनिट. बेटा स्ट्रेन हा प्युअरली नंबर आहे, कारण तो 2 क्वांटिटीचा रेशो आहे. स्ट्रेन बेटा, स्ट्रेन इज प्युअरली अ नंबर. काय बाळा? हा प्युअर नंबर आहे, त्याला युनिट आणि डायमेन्शनचा संबंध नाहीये. ओके, प्लीज अंडरस्टँड दिस. ओके, हेन्स म्हणून, इनफॅक्ट मी तसं नाही लिहित, हेन्स नाही, इट इज रेशो ऑफ, बघ बर का बेटा, इट इज द रेशो ऑफ, इट इज रेशो ऑफ सेम क्वांटिटीज. दोन सेम क्वांटिटी ना, लेंथ लेंथ, व्हॉल्यूम व्हॉल्यूम, like this, same quantities, hence has no unit or dimension. No unit किंवा डायमेन्शन. समजते बाळा मला काय बोलायचं ते? असं क्वेश्चन आला खाली पैकी कोणाला डायमेन्शन नाहीये, बिंदास याला मार्क करा. कोणाला युनिट नाहीये त्याला मार्क करा. काय तो बेटा? प्युअरली अ नंबर. गेटिंग? तर बाळा नीट लक्ष दे. as far as these stress and strain are concerned, तिघांच्याही सॉरी व्हेरी सॉरी, त्या दोघांनाही ह्या 3 कॅटेगरी आहे, नाही का. स्ट्रेस पण हा टुचुक 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 3 प्रकारचा आहे, स्ट्रेन सुद्धा टुचुक टुचुक टुचुक.
3 प्रकारचा आहे. ठीक आहे ना? हा आता बेटा लक्ष दे, ही जरा तिरकी झाली, तुला सरळ करू. ओके. सो बेटा लेट स्टार्ट विथ द टेन्साईल वाला. टेन्साईल मध्ये काय बेटा, समजा समजा एखाद्या सपोर्टला मी एखादी दोरी आहे, लाईक व्हेरी सिम्पल आहे बघ, हे माझी ही जी वायर आहे की नाही, एकदम नन्हीसी मुन्नीसी पतलीसी, ही छोटीशी जी वायर आहे ना बेटा, हिला मी थोडं झूम करतो, त्याशिवाय आपल्याला फील येणार नाही बेटा. ह्या ह्या वायरला मी काय केलं, एक छोटस मास यम लावलं. काय लावलं बेटा, मास यम लटकवलं एका वायरला. तर ही वायर ताणली जाते, पण उघड्या डोळ्यांना आपल्याला दिसत नाही ना, एकदम छोटासा तिच्यावरती ताण पडणार का नाही, कारण की मास आहे, तिला न्यूटनचा सेकंडला आपण पाहिलं ना टेन्शन वरती, तर त्या दोरीवरती ह्या स्ट्रिंग वरती थोडासा लोड येणार आहे ना बेटा. येस सर. सो बिकॉज ऑफ धिस मास होईल काय, ती थोडीशी ताणली जाईल. आता मला सांग, तिचा हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे की नाही बेटा, प्लीज फोकस ऑन दिस. ए इज पाय आर स्क्वेअर. ही जी वायर आहे, समजा आता हा पेन आहे, हा त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे का नाही, येस ऑर नो. सो तसा वायरचा एक पतलासा एकदम बिलकुल काय होईल, क्रॉस सेक्शनल एरिया. बरोबर का नाही बेटा, क्रॉस सेक्शनल एरिया पाय आर स्क्वेअर. आणि समजा ही थोडीशी ताणली गेली बरं का बेटा, ही आपली जी वायर आहे ही जरा ताणली गेली, आणि मी इथं दाखवतो असं की थोडस बाबा एवढी ताणली गेली, ओके, बिकॉज ऑफ मासियम. समजा ही इथपर्यंत एवढी ताणली गेली, ठीक आहे ना, एवढा डब्बा आपला खाली आला, म्हणजे हा एवढा ताण आहे. ओके, सो किती ताणली गेली, डेल्टा एल. चेंज इन द लेंथ किती आहे, डेल्टा यल, तेवढा बदल आहे की नाही. एवढी ताणली गेली, अगोदर किती होती बेटा, यल आहे की नाही, अगोदर किती होती ही लेंथ बघ ना, यल. आता किती झाली बेटा लेंथ, यल प्लस डेल्टा एल. आता किती झाली, यल प्लस डेल्टा एल. एवढी ताणली जाणार नाहीये, परंतु मी दाखवलं फील घेण्याकरता किंवा ताणली गेली, उघड्या डोळ्याने दिसण्याकरता तो तणाव दाखवला, फार छोटा असणार आहे तो, परंतु आपण तो दाखवला. गेटिंग. तर बच्चा याच्यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन दोन्ही पण येणार, बरोबर का नाही. आता लक्ष दे, हा टेन्साईल स्ट्रेस कोणता बेटा, टेन्साईल स्ट्रेस. चला काय होईल टेन्साईल स्ट्रेस, स्ट्रेसचा फॉर्म्युला काय बेटा, फोर्स पर युनिट एरिया आहे का नाही बेटा, फोर्स पर युनिट एरिया. मग आता बघ एफ अपॉन ए, ओके, इट इज फोर्स पर युनिट एरिया. मग हा जो फोर्स आहे बेटा, बर का, याला मी एम जी लिहू का, बघ ना फोर्स काय असणार आहे, ह्या बॉडीचं वेट. सो मी या फोर्सला एम जी पण लिहू शकतो का नाही बेटा, आणि एरियाला पाय आर स्क्वेअर लिहू का बेटा, क्रॉस सेक्शनल एरिया. प्लीज रिमेंबर, फोर्स जे वेट आहे ते, तो जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो असा हॉरिझॉन्टल आहे ना बेटा. हे बघ ना, हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे, प्लीज रिमेंबर, जो गोल क्रॉस सेक्शनल एरिया आहे, ओके, ह्या क्रॉस सेक्शनल एरियाला हा फोर्स कसा आहे, परपेंडिक्युलर आहे का नाही बेटा, सांग मला. हे बघ हा फोर्स, फोर्स विल बी एम जी बेटा, यस और नो. हा जो फोर्स आहे हा ह्या क्रॉस सेक्शनल एरियाला परपेंडिक्युलर आहे का नाही, क्रॉस सेक्शनल एरिया आडवा आणि असा फोर्स. गेटिंग. अच्छा, सो हा जो एफ आहे मी याच्या डोक्यावर तुला कळण्यासाठी लिहितो, एफ परपेंडिक्युलर पर युनिट एरिया. ठीक आहे, हा झाला बेटा कन्सेप्ट ऑफ टेन्साईल स्ट्रेस. टेन्साईल स्ट्रेन, नीट लक्ष द्या बाळा, टेन्साईल स्ट्रेन. बेटा स्ट्रेनची कन्सेप्ट काय रे, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे काय, ह्या केसच्या बाबतीत लेंथ आहे ना डायमेन्शन, ह्या केसच्या बाबतीत लेंथ आहे ना. सो चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. सो बेटा लेंथ मधला चेंज किती आहे, डेल्टा एल. हे बघ अगोदरची एवढी, नंतरची एवढी, सो एवढी आणि एवढी याच्यात फरक किती आहे, एवढा, डेल्टा एल. सो बच्चा चेंज इन द लेंथ भागिले ओरिजिनल लेंथ. अंडरस्टूड. सो टेन्साईल स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेन, हे दोन झाले आपण याच्या बाबतीत पाहिले. आता व्हॉल्यूमच्या बाबतीत येऊ. व्हॉल्यूम साठी आपण एखादा क्यूब, क्युबॉइड, किंवा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल एखादा फुगा घेऊ आपण, एखादा बलून आहे, मग एक तर तो तुम्ही फुगवला किंवा कॉम्प्रेस केला, तुम्हाला जे आवडेल ते एक्झाम्पल घ्या. समजा बेटा हा बलून आहे आणि काय केलं याला दाबला सगळीकडून, बरं का. समजा
सगळीकडून फोर्स लागले, हजारो डायरेक्शन्स 360 डिग्री मध्ये सगळीकडून दाबला जाणार ना तो. फुग्याचं थोडी असं की एकाच कोपऱ्यातनं दाबला गेला आणि मग त्याचा शेप इकडून चेंज होईल, असं थोडी असतं. तो सगळीकडनंच युनिफॉर्मली कमी होईल, बरोबर का नाही, कॉम्प्रेस होईल तो. सो बेटा म्हणून तर ते कॉम्प्रेसिबिलिटी येणार नंतर, लक्ष दे. सो फोर्स इकडून पण आहे, इकडून पण आहे, इकडून पण आहे, खालून पण आहे, सगळीकडून आहे. गेटिंग? सो बच्चा ह्या केसमध्ये फुग्याच्या तुमच्या टेन्साईल स्ट्रेस, ओके, काय म्हणूया, टेन्साईल स्ट्रेस, फोर्स पर युनिट एरिया. बेटा तुमचा जो फोर्स आहे तो परपेंडिक्युलर आहे की नाही? येस सर. बघ ना, सगळीकडनं तुमचा जो स्पियर आहे सगळीकडनं हा फोर्स लागतोय, तर हा प्रत्येक फोर्स सेंटर मधून पास होणार आहे. अरे येस ऑर नो बेटा? आर यू अंडरस्टँडिंग? सो टँजेंटला नेहमी परपेंडिक्युलर आहे ना, हे बघ, ही टँजेंट त्याला फोर्स परपेंडिक्युलर, टँजेंट त्याला फोर्स परपेंडिक्युलर, सगळीकडनं फोर्स विल पास थ्रू द सेंटर, आहे की नाही? म्हणजे तो सरफेसला कसा आहे? परपेंडिक्युलर. म्हणजे तुमच्या त्या एरियाला कसा आहे? परपेंडिक्युलर. जो एरिया तुम्ही छोटा छोटा घेणार त्याला परपेंडिक्युलर. बघ ना, आता समजा तू इथला तुकडा घेशील, छोटासा तुकडा, तर त्या तुकड्याला हा फोर्स कसा आहे? परपेंडिक्युलर. तुकडा असा हॉरिझॉन्टल राहील, फोर्स असा व्हर्टिकल. चल इथला तुकडा घेशील तर इकडचा तुकडा असा राहील, आहे की नाही? त्याला फोर्स परपेंडिक्युलर, ह्या तुकड्याला फोर्स परपेंडिक्युलर. सो बच्चा प्लीज नोट दॅट, इथे पण परपेंडिक्युलर, इथे पण परपेंडिक्युलर. परंतु बेटा फुग्याच्या केसमध्ये परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरियाला मी डीपी लिहितो ना, प्रेशर लय छोटा आहे असं मी दाखवलं प्रेशर. अरे सोर बाळा, समजते मला काय म्हणायचं? तुम्ही नाही का तुमचं पाणी मारायचं असेल, भैया दिदी आपली असेल आणि आपल्याला तुमच्या हातात पाईप पाण्याचा, तुम्हाला तिच्या अंगावर पाणी मारायचे, दादाच्या पाणी अंगावर मारायचं, मग तुम्ही काय करता? तुमचा जो पाईप आहे त्याचा एरिया थोडासा कमी करता, आहे का नाही? त्यातनं त्या पाईपातनं जे पडणारं पाणी आहे बरं का, त्या पाण्याचा जो फोर्स आहे तो तुमच्या त्या एरियाला कसा आहे? परपेंडिक्युलर. एरिया असा आहे ना आणि पाणी असं पडतं, अरे सोर नो, चला परपेंडिक्युलर. गेटिंग? परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया, ज्याला आपण काय बोलतो बच्चा? प्रेशर. काय बोलतो ज्याला आपण? प्रेशर. चला आता ह्या केसमध्ये सर व्हॉट विल बी, अरे व्हेरी सॉरी मी टेन्साईल बोललो, व्हेरी सॉरी बेटा, इट इज व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हेरी सॉरी, व्हॉल्यूम स्ट्रेस. कोणता स्ट्रेस बेटा? व्हॉल्यूम वाल्या केसमध्ये व्हॉल्यूम स्ट्रेस. चला आता दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉल्यूम स्ट्रेन. स्ट्रेस झाला, आता स्ट्रेन. व्हॉल्यूम स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन. स्ट्रेन काय असतो? चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. आता हा जो बलून आहे, हा जो फुगा आहे, हा दाबल्यामुळं झालं काय बेटा? ह्या सगळ्या याच्यामध्ये इनफॅक्ट बघ ना, याचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी झाला ना. सो चेंज इन द व्हॉल्यूमला काय लिहू आपण? डेल्टा व्ही किंवा डीव्ही. येस ऑर नो बेटा? सो चेंज इन द व्हॉल्यूम डेल्टा व्ही पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल. कमी किती झाला हे बघ, हा फायनल. अरे येस ऑर नो बेटा? आय एम व्हेरी सॉरी, हा इनिशियल आणि हा आतला फायनल. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? ठीक आहे, फायनल तर एवढा झाला बारीक, पहिले एवढा होता. सो हा जो चेंज आहे डेल्टा व्ही, चेंज इन द व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम, हा झाला व्हॉल्यूम स्ट्रेन. आणि बेटा नेक्स्ट इज शिअर किंवा रिजिडिटी वाला. ठीक आहे, तर बेटा मी एक एक्झाम्पल घेतो याच्यासाठी, एक 3D डायग्राम काढतो सो दॅट यू कॅन गेट द फील प्रॉपरली. सपोज ही एक 3D डायग्राम आहे आणि बाळा इतकी घाण झाली डायग्राम, परत काढतो मी. कमीत कमी थोडीशी बरी दिसली पाहिजे की नाही बालमित्रांनो आपली डायग्राम? येस सर. एखादा क्यूब आहे काय जे असेल, परंतु ते नीट दिसणं फार गरजेचं आहे. पुन्हा डायग्राम काढतो. काय थोडीशी चित्रकला वीक आहे माझी, पण आता रडून काही उपयोग नाही. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. येस सर, व्हेरी गुड डायग्राम असं म्हणायचं सर, व्हेरी गुड डायग्राम. बेटा नीट लक्ष दे, थोडा फील घे की मी ह्या बॉडीच्या समजा 1000 लेयर्स आहेत. किती लेयर्स आहेत? ठीक 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 ठीक, लेट्स अज्युम 1000 लेयर्स आहेत बेटा. किती लेयर्स आहेत? 1000. आणि मी एक नंबरच्या ह्या टॉपच्या लेयरला एक फोर्स लावला बच्चा. काय लावला?
एक फोर्स लावला. ओके बेटा. एफ कोणत्या याला वरच्या एरियाला बरं का. हा जो वरचा एरिया बघ ना राव, एखादं एक्झाम्पल देऊ का. हे बघ बेटा, समजा समजा हे जे पुस्तक आहे, ओके, टार्गेटचं आपलं पुस्तक आहे बेटा. मी समजायला वरतून असा टच असा फोर्स लावला. लेट्स अज्युम हे बघ, हे हजारो लेयर्स आहेत. मी तर टॉपला फोर्स लावला, तर होतंय काय, खालची लेअर अशीच राहील, पण पुस्तक बघ असं होईल ना थोडंसं. ह्या वरच्या 1000 पैकी 999 लेयर्स, 999 लेयर्स अशा कलंडतील का नाही थोड्याशा. फक्त ही बॉटमची फिक्स राहील, बॉटमची फिक्स राहिली पाहिजे. ठीक आहे ना बेटा. तर होईल काय, ही वरची लेअर पुढे ढकलली गेली बेटा. काय बोललो मी, ही जी वरची लेअर आहे ती जराशी पुढे ढकलली गेली, थोडीशी बरं का, खूप थोड्याशा प्रमाणात ती पुढे ढकलली गेली. तर तर डायग्राम काहीशी अशी होईल का नाही बेटा, आहे का नाही. ही टॉपची लेअर जराशी पुढे ढकलली गेली. ओके. मग बेटा मला सांग, ही किती ढकलली गेली. मी याला म्हणू का डेल्टा यल, नाही का, डेल्टा यल. लाईक छोटीशी मुवमेंट आहे. आणि ही जी लेंथ आहे मी याला म्हणू का बेटा कॅपिटल यल. येस ऑर नो बेटा. ठीक आहे. आणि हा फोर्स लावला, कसा लावला बेटा, टॅन्जेन्शियल. ह्या दोन केसेस मध्ये बघ, एरिया होता हॉरिझॉन्टल आणि त्याला फोर्स परपेंडिक्युलर. इथे काय बेटा, सगळीकडनं फोर्स लागला, एरियाला परपेंडिक्युलर. परंतु इथे जो फोर्स आहे तो त्या वरच्या एरियाला कसा आहे, टॅन्जेन्शियल. परपेंडिक्युलर असतं तर असं झालं असतं ना, परपेंडिक्युलर असतं तर असं झालं असतं ना त्याला. नाही, तो त्याच्या अलॉंग आहे. कसा आहे, अलॉंग द एरिया. फोर्स इज अलॉंग area of layer. Force is along the area of layer displaced. बेटा 1000 लेअर होते असं बोललो ना मी. जी टॉपची लेअर डिस्प्लेस झाली तिच्या अलॉंग हा फोर्स आहे, नाही का, किंवा त्याला टॅन्जेन्शियल आहे असं बोल आपल्या अंडरस्टँडिंग करता. परंतु प्लीज फील घे, ह्या दोन केस मध्ये फोर्स परपेंडिक्युलर आहे, इथे मात्र हा टॅन्जेन्शियल आहे. गेटिंग ना बेटा. मग आता इथं काय लिहू मी, शियर स्ट्रेस. कोणता स्ट्रेस बेटा, शियर स्ट्रेस. शियर स्ट्रेस ऑब्वियस बेटा एफ अपॉन ए. आणि फोर्स कसा आहे, टॅन्जेन्शियल. फोर्स कसा बेटा, टॅन्जेन्शियल. ओके. आणि मग आता शियर स्ट्रेन, नाही का, एरिया कोणता आहे कळतोय ना बेटा तुला, हॉरिझॉन्टल, वरची लेअर, लेंथ इंटू ब्रेथ, वरची. समजतं का. ह्या केसमध्ये सर्क्युलर होता, ह्या केसमध्ये सरफेस एरिया होता. हा, ह्या केसमध्ये वरच्या लेअरचा एरिया आहे. न्यूमेरिकल मध्ये जरा नीट बघायचं. अच्छा, हे झालं शियर स्ट्रेस. आता बेटा शियर स्ट्रेन. कोणता स्ट्रेन, शियर स्ट्रेन. स्ट्रेन काय, चेंज इन डायमेन्शन भागिले ओरिजिनल डायमेन्शन. सो बाळा मला सांग, याच्यामध्ये डायमेन्शन कोण चेंज झालंय. बघ ना, लेअर पुढे डिस्प्लेस झाली. काय, लेअर डिस्प्लेस झाली. किती डिस्प्लेस झाली बेटा, डेल्टा एल. किती पैकी रे बेटा, आउट ऑफ एल. इट इज रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. तुम्ही लिहू शकता वर्ड्स मध्ये, रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. इट इज डिफाइंड ॲज रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर टू इट्स डिस्टन्स फ्रॉम फिक्स्ड लेअर. हे वाक्य लिहू शकता तुम्ही यासाठी. ओके. इट इज द रेशो ऑफ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द फिक्स्ड लेअर. फिक्स्ड लेअर ही खालची आहे ना, जी अजिबात हल्ली नाही. वरच्या 999 हल्ल्या बघ ना, ही थोडीशी हल्ली, ही तिच्यापेक्षा जास्त, तिच्यापेक्षा जास्त, तिच्यापेक्षा सगळ्यात जास्त टॉपची हल्ली, खालची अजिबात हल्ली नाही. So change in the dimension per unit original dimension. Change in the displaced layer per unit distance from the fixed layer. Okay. Beta, from the diagram, if you properly see, मी असं म्हणू का बेटा हिअर की हा जर का अँगल घेतला मी, काय घेतला बेटा, थीटा, तर कॅन आय से दिस इज नथिंग बट डेल्टा एल अपॉन एल टॅन थीटा. बघ ना, हा राईट अँगल ट्रायंगल झाला, डेल्टा एल भागिले एल. दिसतंय का बेटा नीट, अरे येस और नो. हाईट अपॉन बेस किंवा अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. सो याला मी असं पण बोलू शकतो बेटा, टॅन थीटा. आणि अँगल फार छोटा असतो बेटा, फार छोटा. सो दिस इज अप्रॉक्सिमेटली थीटा. सो हा जो शियर स्ट्रेन आहे त्याला काय बोललं जातं बेटा, थीटा. आर यू अंडरस्टँडिंग.
सो बच्चा नेक्स्ट इज हुक्स लॉ. विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. सो हुक काकाने एक स्टडी केला की कुठली पण बॉडी आहे, लाईक तुमची एखादी वायर असेल, ताणली, तिच्यावरती ताण पडणार आहे, तुम्हाला तो एवढ्या डोळ्याने दिसणार आहे, तो खूप छोटासा असणार आहे. बलून सारखे एक्झाम्पल घेतले, 3D डायग्राम आहे नाही का, व्हॉल्यूम वाढणे कमी होणे नाही का, वाढला तर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह. ही एक्झाम्पल घेतला, पण एखादी लेअर डिस्प्लेस झाली तर तिथं शिअर वाला. सो आपण शेप, साईज, डायमेन्शन मध्ये होणारे चेंजेस स्टडी केले, स्ट्रेस आणि स्ट्रेन. गेटिंग? तर बेटा हुक नावाच्या सायंटिस्टने स्ट्रेस आणि स्ट्रेनचा ग्राफ स्टडी केला. कसा केला? प्रॅक्टिकली. ऑब्विस आहे, एक टेबल घेतला, एखादी पुली घेतली, त्यावर दोरी सोडली, त्यानंतर मग त्या दोरीला वजन बांधलं, ते वजन अजून वाढवत गेले वाढवत गेले वाढवत गेले. जसं जिम मध्ये नाही का, तुम्ही वेट्स वाढवता वाढवता वाढवता, मग तुमच्या त्या ज्या नसा आहेत, शिरा आहेत, त्यावरती स्ट्रेस पडतो, आहे का नाही? सो स्ट्रेस आणि स्ट्रेन, तुम्हाला ते स्ट्रेस इज फोर्स अपॉन एरिया, स्ट्रेन इज चेंज इन डायमेन्शन भागिले डायमेन्शन. असं करत ग्राफ स्टडी केला. केल्याच्या नंतर काय सापडलं की विदिन इलास्टिक लिमिट, म्हणजे एक लिमिट पर्यंत स्ट्रेस हा स्ट्रेनला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जितका जास्त स्ट्रेस वाढत जाईल, म्हणजे फोर्स पर युनिट एरिया वाढत जाईल, तुम्ही वेट्स वाढवताय, तितकं ज्यादा डिफॉर्मेशन होत राहील. आय रिपीट, सिंपल आहे ना बेटा. तुम्ही एखाद्या वायरवरती, एखाद्या वायरचं एक्झाम्पल घ्या, वेट टाकलं, अजून एक वेट टाकलं, अजून एक वेट टाकलं, अजून एक वेट टाकलं, तुम्ही वेट्स टाकत राहणार, तर स्ट्रेस वाढणार. स्ट्रेस वाढणार, ऑब्विस ना, वेट्स वाढवतोय, स्ट्रेस काय? फोर्स भागिले एरिया, आहे की नाही? जेवढा फोर्स वाढवतोय तेवढा स्ट्रेस वाढतोय. बेटा जितका स्ट्रेस वाढतोय त्याच प्रमाणात स्ट्रेन वाढणार. कारण ऑब्विस आहे ना बेटा, एखादं वायर आहे ना, हे मला सांग, तू वेट्स वाढवत जाशील तर होणार काय? हिच्यावरती ताण असा पडेल की हिची जी रेडियस आहे ती सुद्धा थोडी थोडी बारीक होत जाईल ना. एक मोमेंट असेल की तुटून जाईल, अशी लवचिक होईल का नाही खेचल्या गेल्यामुळं. सो तिच्या ताणली जाईल. पहिली गोष्ट म्हणजे व्हर्टिकली खाली, चेंज इन द डायमेन्शन पर इंटू ओरिजिनल डायमेन्शन सुद्धा वाढत जाईल तुटण्याच्या अगोदर. त्यामुळे इथं काय बेटा, लॉ मध्ये विदिन इलास्टिक लिमिट, काय बेटा, विदिन इलास्टिक लिमिट, एका लिमिट पर्यंत स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे. लिमिट क्रॉस झाल्याच्या नंतर अजिबात नाही. आपण सध्या तरुण आहोत, जो व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि व्हिडिओ मध्ये हा जो माणूस बोलतोय, आपण सगळे सध्या यंग आहोत. सो आपली जी त्वचा आहे बेटा, ही सध्या कशी एकदम आपल्या हाडांना एकदम चिटकून आहे ना. अरे सॉर नो, हे बघ ना, खेचल्याच्या नंतर काय होईल, सोडली रिगेन झाली. पण एकदा वयस्क झाल्याच्या नंतर, कपाळाला आठ्या पडल्याच्या नंतर, माझं वय 68 झाल्याच्या नंतर, एकदा त्वचा ओढली तर ती पुन्हा रिगेन होणार आहे का? नाही, ती लिचिपिचीच राहणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो एका लिमिट पर्यंत, म्हणजे लाईक आपण तरुण आहे तोपर्यंत. सो बेटा मटेरियल बॉडीच्या बाबतीत, ओके, विदिन स्ट्रेस इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. सो बेटा मॅथेमॅटिकली बघ, स्ट्रेस काय म्हणू बाळा, प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजेच काय, स्ट्रेस भागिले स्ट्रेन. बरं का, इज इक्वल टू टाकलं तर कॉन्स्टंट टाकावं लागेल ना, म्हणून मी असं लिहितो, स्ट्रेस भागिले स्ट्रेन मस्ट बी कॉन्स्टंट, आणि धिस कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. डिफाइंड ॲज काय रे बेटा, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. गेटिंग? सो व्हेरी इम्पॉर्टंट. आता ग्राफिकली तुम्हाला माहिती आहे बेटा, इथं जर समजा मी वरती स्ट्रेस दाखवला व्हर्टिकली, ओके, इथं हॉरिझॉन्टली समजा स्ट्रेन दाखवला, बरं का, अशा व्हॅल्यूज प्लॉट केल्या आपण, का क्लास 10th मध्ये ग्राफ्स ड्रॉ करायचं, हॉरिझॉन्टली 2, व्हर्टिकली 3, 1, 5, येस ऑर नो बेटा? सो स्ट्रेस आणि स्ट्रेन हा ग्राफ स्ट्रेट आहे इलास्टिक लिमिट पर्यंत. पुन्हा पुन्हा रिपीट करतोय बाळा, मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय. हा ग्राफ एक स्ट्रेट लाईन आहे बेटा, लिनियरली वाढत जातो. कसा वाढत जातो? लिनियरली वाढत जातो. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 ऍट एन अँगल ऑफ 45 डिग्री, ऍट एन अँगल ऑफ 45 डिग्री. गेटिंग? सो तुम्ही जर का स्लोप, स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये स्लोप कन्सेप्ट येणार आहे आपल्याला. सो हा जर का थीटा तुम्ही पाहिला, बरं का, थीटा, तर टॅन थीटा काय होईल बेटा, हाईट अपॉन बेस. सो बच्चा स्लोप काय असतो, यम टॅन थीटा, विच इज स्ट्रेस भागिले स्ट्रेन. आलं लक्षात? सो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा स्लोप असंही तुम्ही बोलू शकता. सो दिस वॉज अबाउट हुक्स लॉ. चला स्क्रीनशॉट घ्या. सो बेटा आता लक्ष दे, टेन्साईल, व्हॉल्यूम आणि शिअर ह्या तिन्ही केससाठी आता 3 मॉड्युलस असणार आहेत.
कारण की 3 प्रकारचे चेंजेस आहेत ना डायमेन्शन मध्ये, एका ठिकाणी लेंथ, एका ठिकाणी व्हॉल्यूम आणि एका ठिकाणी डिस्प्लेसमेंट ऑफ लेअर, बरोबर का? तर बेटा फर्स्ट इज यंग्स मॉड्युलस. ह्या केससाठी कोणता मॉड्युलस आहे बच्चा? वी हॅव यंग्स मॉड्युलस. कोणता मॉड्युलस बेटा? यंग्स मॉड्युलस विच इज वाय. व्हॉल्यूमच्या बाबतीत आहे बच्चा बल्क मॉड्युलस. कोणता मॉड्युलस? बल्क मॉड्युलस. त्याला बी किंवा बीटा असं पण बोलतात. पुढचा बेटा शियर मॉड्युलस. शियर मॉड्युलस डिनोटेड बाय इटा. त्याचं अजून एक नाव आहे बेटाचं, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. काय नाव आहे? मॉड्युलस ऑफ काय रे बाळा? रिजिडिटी. ठीक आहे. सो बच्चा 3 मॉड्युलस आर देअर फॉर एव्हरी केस. चला पहिली डिस्कस करू. मग आता यंग्स मॉड्युलस काय होईल बच्चा? वाय विल बी टेन्साईल स्ट्रेस. आता बघ ना, स्ट्रेस भागिले स्ट्रेन. सो पहिल्या केसमध्ये टेन्साईल स्ट्रेस भागिले टेन्साईल स्ट्रेन, कारण स्पेशल कॅटेगरी ना टेन्साईल वाली. गेटिंग ना बेटा? टेन्साईल स्ट्रेस भागिले टेन्साईल स्ट्रेन. मला सांग, व्हॉट इज टेन्साईल स्ट्रेस? वी हॅव स्टडीड फोर्स भागिले एरिया. व्हॉट इज टेन्साईल स्ट्रेन? चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. म्हणजेच काय? चेंज इन द लेंथ. बघ ना इथं, चेंज इन द लेंथ भागिले ओरिजिनल लेंथ. गेटिंग? बर, मग याला थोडं अजून सिम्प्लिफाय केलं तर बेटा मी असं म्हणू का? पुढे लिहितो याच्या, दिस इज इक्वल टू एफ इंटू एल अपॉन ए इंटू डेल्टा एल. अजून थोडं सिम्प्लिफाय केलं तर असं बोलू का? एम जी कॅपिटल एल भागिले एरिया इज पायर स्क्वेअर इंटू डेल्टा एल. बाळा समजतंय मला काय म्हणायचं ते? भावनाओं को समझो बाल मित्रों, भावनाओं को समझो. गेटिंग? हे बघ, फोर्स इज एम जी एल अपॉन एरिया इज पायर स्क्वेअर इंटू डेल्टा एल. कारण एरिया कोणता आहे? क्रॉस सेक्शनल एरिया. कोणता एरिया बाळा? क्रॉस सेक्शनल एरिया. बर, मग आता हा जो यंग्स मॉड्युलस आहे बेटा, बरं का, याचे एवढे सगळे फॉर्म्युले झाले. हा लक्षात ठेवायचे न्यूमेरिकल सॉल्व्हिंगसाठी, खूप इम्पॉर्टंट आहे हा. 90% न्यूमेरिकल तर आपले यंग मॉड्युलस वरतीच आहे बेटा. व्हॉट अबाउट एसआय युनिट? कोणाचं रे बेटा? वायचं. काय होईल मला सांग? म्हणजे स्ट्रेस भागिले स्ट्रेन. खालचा जो स्ट्रेन आहे त्याला युनिटच नाहीये. सो जे कोणतं युनिट आहे ते स्ट्रेसच आहे, म्हणजे ते जुनं तेच स्ट्रेसचं. काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय बच्चा? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजा तुला विचारलं व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ वाय, तर बेटा वायचे डायमेन्शन सुद्धा तेच असणार आहे जे स्ट्रेसचे, कारण खालचा जो स्ट्रेन आहे त्याला डायमेन्शनच नाही, तो एक नंबर आहे. सो मागायच्या सारखे L-1. अख्ख्या चॅप्टर मध्ये एवढं एकच आहे बेटा, L-1 M1 T-2. कळलं? येस सर. आता लक्ष दे, बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस बीटा काय लिहू बच्चा? इट इज, आता बघ इथं व्हॉल्यूम आहे ना, सो व्हॉल्यूम स्ट्रेस भागिले व्हॉल्यूम स्ट्रेन. ओके, व्हॉल्यूम स्ट्रेस भागिले व्हॉल्यूम स्ट्रेन. सो बच्चा युअर बीटा विल बी, बघ आता व्हॉल्यूम स्ट्रेस काय होता? फोर्स पर युनिट एरिया. म्हणजेच त्याला डीपी लिहिलं होतं बेटा आपण. काय लिहिलं? डीपी. आठवलं का? डीपी. आणि व्हॉल्यूम स्ट्रेन डेल्टा व्ही अपॉन व्ही. तर मी त्याला डीव्ही अपॉन व्ही असं लिहितो. अरे डी काय आणि डीपी काय? इथं सध्या इट इज सेम. बर, खालचा व्ही वरती जाईल ना बाळा? येस सर. सो व्ही डीपी बाय डीव्ही. इथं एक गोष्ट नोट करायची आहे बच्चा तुला. कोणती? इथं एक कन्सेप्ट आहे कॉम्प्रेसिबिलिटी. ह्यासाठी कोणती कन्सेप्ट आहे बेटा? कॉम्प्रेसिबिलिटी. कोणती कन्सेप्ट आहे? कॉम्प्रेसिबिलिटी. काय कॉम्प्रेसिबिलिटी? रेसिप्रोसिटी. इट इज डिनोटेड बाय के. हा बेटा, हा, इट इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. काय हा? रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. सो के इज 1 भागिले बीटा. हेडिंग? येस सर. आता तू म्हणशील सर हा जो बल्क मॉड्युलस आहे त्याची असा युनिट अँड डायमेन्शन काय? सेम. बाळा ही गोष्ट नीट लक्षात ठेव, तुझ्या नोटबुक मध्ये लिहून ठेव. तिघांच्याही बाबतीत याचा युनिट अँड डायमेन्शन सेम आहे. फक्त हा जो के आहे ना याच्या बाबतीत उलट होईल. ह्या के चं याचा युनिट काय होईल? मीटर स्क्वेअर पर न्यूटन. उलट आहे ना हे, मीटर स्क्वेअर पर न्यूटन. आणि डायमेन्शन पण निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बेटा प्लीज एवढी छोटीशी गोष्ट तू नोट कर.
अच्छा, याच्या बाबतीत काय होईल? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. बच्चा, दिस इज इटा. काय म्हणणार तू? शिअर स्ट्रेस भागिले शिअर स्ट्रेन. येस ऑर नो बेटा? शिअर स्ट्रेस भागिले काय बोलणार आहे बेटा? शिअर स्ट्रेन. बर, काय होता शिअर स्ट्रेस? एफ टेंजेन्शियल एरिया असा होता ना त्याच्या अलॉंग फोर्स, आहे की नाही? फोर्स ऍक्टिंग अलॉंग द एरिया, आहे की नाही? हा, सो एफ अपॉन ए. आणि शिअर स्ट्रेन आठवते का? थीटा लिहिला होता आपण. येस, डेल्टा एल अपॉन एल. चालतं ना, असं पण लिह बघ, असं पण चालतं. डेल्टा एल अपॉन एल. लुक इन द डायग्राम. किंवा याला असं पण बोला, एफ अपॉन ए अपॉन थीटा. येस, न्यूमेरिकल मध्ये दोन्ही वापरू शकतो आपण. मोस्टली हे याचीच गरज पडते आपल्याला. ओके, सो बच्चा, इटा ला सुद्धा एफ एल अपॉन ए डेल्टा एल, बर का, असं. और इटाला एफ अपॉन ए थीटा लिहा. विषय एकच आहे, गेटिंग. परंतु हा एरिया कसा आहे बेटा? अलॉंग. मी ते मगाशी दिलं होतं ना तुला, हा जो एरिया आहे ना, हा कसा आहे? अलॉंग. दिस इज द एरिया ऑफ द लेअर. हा एरिया कोणाचा आहे बेटा? एरिया ऑफ लेअर. एरिया ऑफ लेअर जी डिस्प्लेस झाली. इथं कोणता हा होता? हा एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. समजते ना बाळा? पुन्हा एकदा, शिअर मॉड्युलसच्या बाबतीत सुद्धा स्ट्रेस आणि स्ट्रेन लक्षात ठेव. मी पुन्हा सांगतोय तुला, नीट लक्षात घे. यंग मॉड्युलस असेल, बल्क मॉड्युलस असेल, शिअर मॉड्युलस असेल, तिघांच्याही साठी एसआय युनिट आणि डायमेन्शन ह्या दोन्ही गोष्टी सेम आहे. इथं कॉम्प्रेसिबिलिटी हा बल्क मॉड्युलसच्या उलटा आहे. सो याचा एसआय युनिट पण उलट होईल, मीटर स्क्वेअर पर न्यूटन. आणि डायमेन्शन सुद्धा काय होतील बेटा? बल्क मॉड्युलसचे हे तर याचे उलटे, म्हणजे L1 M-1 T2. क्लिअर कट अंडरस्टूड बेटा?